नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बटाट्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर बटाट्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे छोट्या छोट्याले 4-5 बटाटे उकडून घेतले. बटाटे उकडल्याच्या नंतर असे बारीक करून घ्यायचे. उकडलेले बटाटे आपण छान बारीक करून घेतलेले आहेत. नंतर 2 पळ्या तेल टाकायचं आहे. नंतर मोहरी तडतड वाजेपर्यंत तसंच ठेवायची. अशी मोहरी तडतड भाजून घ्यायची. नंतर कढीपत्ता, नंतर बटाटा टाकून घ्यायचा. बटाटा तेलामध्ये परतून द्यायचा चांगला. खाली चिटकू नाही म्हणून त्याला हलवीत राहायचं. नंतर थोडीशी हळद टाकायची. जास्त हळद पडली तर खाली चिटकू नाही म्हणून तव्याला. नंतर थोडीशी लाल चटणी. नंतर कांदा लसूण मसाला. अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि गॅस कमी करून घ्यायचा, जेणेकरून खाली चिटकणार नाही. अशा पद्धतीने आपण बटाट्याची चटणी बनवू शकतो. किती छान दिसायली बटाट्याची चटणी आणि चवीला सुद्धा खूप छान झाली असेल. आता आपली चटणी जवळ झालेली आहे. चटणीचा खूप सुंदर वास यायला लागलेला आहे आणि पुरी भाजी सोबत खायला तर लयच भारी लागते ही चटणी. आता आपली चटणी जवळपास होत आलेली. मी गॅस बंद करते. आता आपली चटणी तयार झालेली. एका डिशमध्ये आपण चटणी काढून घेऊ. ही चटणी आपण डोश्यासोबत सुद्धा खाऊ शकतो आणि लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो. बघा आता चटणीला कसा सुंदर कलर आलेला आहे आणि वास सुद्धा खूप सुंदर येतोय. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.